करार शेतीमध्ये सातबारा उतारा वगैरे हे फक्त ज्यावेळेस रिटर्न ॲग्रीमेंट असतात त्यावेळेला त्याची गरज भासते. किंबहुना सातबारा उतारा, खाते उतारा याची काही फारशी आवश्यकता नाही आहे. शेतकऱ्याचा एक पुरावा म्हणून हे सर्व कागदपत्रांची गरज भासते. परंतु सातबारा उतार्याशी संबंध हा फक्त तेवढा पुरता आहे की ज्यांचं नाव, ओळख म्हणून ते प्रूफ होतं. सातबाऱ्यावरती कुठल्याही करार शेती कंपन्या ह्या आपलं काही नाव वगैरे किंवा काही बोजा वगैरे काही असं चढवत नाही. हे पीक आपल्या भागात होत नाही. जसं आपण सफेद मुसळी हे ऐकून आहोत, त्यावेळेला झेंडूची फुलं, कोरफड यांची करार शेतीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. परंतु त्या कंपन्यांनी त्यांनी जे काही आपले करार केलेले होते त्यावेळेला त्या शेतकऱ्यांकडून त्यांनी उत्पादित केलेला माल हा घेतला नाही. तर ती एक प्रकारे जोखीमच आहे. कारण की शेतकऱ्यांनी केलेला खर्च हा जर त्या शेतीमालातून निघालेल्या पिकामधून जर निघत नसेल तर मग एक प्रकारे त्यांचं नुकसान आहे. म्हणून याच्यात भाग घेताना संभाव्य धोका किंवा जोखीम जे आपल्याकडे पीक सहज पिकतं आणि ते विकलं होऊ शकतं, अशा पीक आणि अशा कंपन्यांसोबत सहभाग करायला पाहिजे, जेणेकरून जोखीम ही कमी होईल. करार करताना काय काय काळजी घेतली पाहिजे? एक तर मी जसं सांगितलं ना की आपल्याकडे जे पीक किंवा शेतकरी जे पिकं नेहमी आपल्या शेतीत पिकवत आहे त्या पिकाची हमी कोणी देत असेल आणि त्या कंपन्या जर आपल्या भागात फार पूर्वीपासून काम करत असतील, त्या कंपन्यांसोबत जे पीक आपल्याकडे सहज येऊ शकतं अशा पिकांची निवड करून अशा कंपन्यांसोबत त्यांनी काम करणं किंवा संयुक्त राहणारे चांगलं राहणार. करार शेतीमध्ये सातबारा उतारा वगैरे हे फक्त ज्यावेळेस रिटर्न ॲग्रीमेंट असतात त्यावेळेला त्याची गरज भासते. किंबहुना सातबारा उतारा, खाते उतारा याची काही फारशी आवश्यकता नाही आहे. फक्त हा शेतकरी आहे का नाही, शेतकऱ्याचा एक पुरावा म्हणून हे सर्व कागदपत्रांची जवळपास गरज भासते. परंतु सातबारा उतार्याशी संबंध हा फक्त तेवढा पुरता आहे की ज्यांचं नाव, ओळख म्हणून ते प्रूफ होतं. सातबाऱ्यावरती कुठल्याही करार शेती कंपन्या ह्या आपलं काही नाव वगैरे किंवा काही बोजा वगैरे काही असं चढवत नाही. कुठल्याही कंपनीचं बोजा चढवणं, त्याला रजिस्टर ऑफिसला जायचं आहे, त्याचा उद्देश काय, आणि जर ती शेती कराराने कंपनी करत असेल तर या सर्व गोष्टी पुढे येणार आहेत. परंतु आम्ही जे जवळून पाहतोय करार शेतीमध्ये फक्त बियाणं देऊन, प्लॅन्टिंग मटेरियल देऊन त्यांनी उत्पादित करून घेतलेला माल याचा एक सीझन किंवा त्या पिकाची जेवढी कालावधी आहे तेवढाच त्या दोघांमध्ये हा संबंध असतो. सातबाऱ्यावरती यांचा काही संबंध तसा येत नाही, सातबाऱ्याशी यांचा संबंध राहत नाही.